काल रात्री 9:30च्या सुमारास लखनौवरून मुंबईला जाण्यासाठी पुष्पक एक्सप्रेस निघाली होती। तिचा स्टॉप भुसावळ नंतर डायरेक्ट नाशिक रोड होता। जळगाव हा पुष्पक एक्सप्रेसचा स्टॉप नव्हता। तिने जळगाव स्टेशन पार केलं आणि जळगावच्या थोडं पुढे पारधाडे या स्टेशनवर लोकांना ट्रेनमध्ये आग लागली असं कोणीतरी सांगितलं। आग लागण्याच्या अफवेने रेल्वेतील प्रवाशांनी चैन ओढली आणि रेल्वे थांबवली। दुसऱ्या बाजूला असलेल्या रुळावरून ते जीव वाचवण्यासाठी उड्या मारू लागले, परंतु त्याच वेळेस त्या रुळावरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं। आधी 6 ते 7 लोकांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात होतं। आता हा आकडा 10 वर पोहोचण्यासाठी समजतंय। बाकी काही प्रवासी जखमी असल्याचंही सांगितलं जात आहे। रेल्वे अपघातांची मालिका काही वर्षात सुरू आहे आणि त्यात आता पुन्हा जळगाववरून ही हृदय हेलवणारी घटना घडली। हा अपघात झाला कसा, ही अफवा पसरवली कोणी आणि का पसरवली? एका अफवेमुळे प्रवाशांनी आपला जीव कसा गमावला, जाणून घेऊयात या भीषण रेल्वे अपघाताच्या घटनेचा सविस्तर वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। साल 2017 साली मुंबईमध्ये सुद्धा प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर अफवेतून मोठा अपघात झाला होता आणि तब्बल 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। पुलावरून जात असताना कुणीतरी पूल पडेल असं म्हटलं आणि पूल पडतोय अशी अफवा पसरली आणि या चेंगराचेंगरी झाली आणि यातून 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। अशाच अफवेतून घडलेली दुर्घटनेची पुनरावृत्ती आज पुन्हा 5:30च्या सुमारास जळगाव येथे घडली। पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबई जाण्यासाठी रवाना झाली होती। जळगाव स्टेशनच्या थोडं पुढे पारधाडे या स्टेशनवरती जशी ट्रेन पोहोचली होती तेव्हा ब्रेक दाबल्याने घर्षण झालं आणि चिंगाऱ्या उडाल्या। तेव्हा पेंट्री कारमधून रेल्वेमध्ये आग लागली असं कोणीतरी सांगितलं। ही अफवा आजूबाजूला असलेल्या स्लीपर डब्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली। रेल्वेत खूप लोक होते आणि त्यांची घाबरगुंडी उडाली। त्यांनी तात्काळ रेल्वेची चेन ओढली आणि रेल्वे थांबवली। जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या रेल्वेपासून दूर जाण्यासाठी रुळावर उड्या मारल्या आणि जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली। रुळ ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी ही धडपड सुरू होती। मात्र दुसऱ्या बाजूने रुळावरून बंगळुरूहून येणारी कर्नाटक एक्सप्रेस सुपर फास्ट असल्याचे भरधाव स्पीडने येत होती। वेळेवर ब्रेक मारणं त्यांच्यासाठीही अशक्य झालं आणि या भरधाव स्पीडने येणाऱ्या रेल्वेखाली काही प्रवासी चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। प्रथमदर्शनी मृत प्रवाशांची संख्या ही 6 ते 7 सांगितली जात होती, पण आता हा आकडा वाढून 10 वर आल्याचं समजतंय। जळगावचे पोलीस अधीक्षक SP माहेश्वरी यांनी या रेल्वे अपघाताबाबत माहिती देत असताना या रेल्वे अपघातात 11 जण ठार झाल्याचं सांगितलं आहे। तर त्यानंतर हा आकडा आता पुन्हा 13 ते 14 वर गेल्याचं समजतंय। तर काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय। तरी अजूनही किती लोक दगावले, किती जखमी आहे याचा योग्य अंदाज अजून तरी समजलेला नाहीये। भुसावळ जळगाव विभागातील रेल्वे अधिकारी, जळगाव येथील जिल्हाधिकारी, खासदार, मंत्री, नेते तात्काळ घटनास्थळी पोहोचले। जखमींना उपचारासाठी जवळ असलेल्या पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय। तसंच बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा या घटनेची वेळोवेळी पाठपुरावा करताय, परंतु इतकी भीषण घटना एका अफवेमुळे घडून गेल्याचं समजतंय। कानावर पडलेल्या 2 शब्दामुळे याची कुठलीही खात्री कुणीही केली नाही, ना कुणी तपास केला। संयम न बाळगता घाईघाईने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि नाहक जीव गमावला। होत्याचं नव्हतं झालं आणि जवळपास 9 ते 10 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 32 वर्षांपूर्वी मुंबई येथे लोकलमध्ये आग लागल्याच्या भीतीनं मोठा गोंधळ उडाला होता। लेडीज स्पेशल लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली होती। कोणत्या तरी महिलेने रेल्वेत धूर पाहिला आणि आग ओरडली, तेव्हा घाबरलेल्या महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या घेतल्या। तेव्हाच विरुद्ध दिशेने जाणारी दुसरी रेल्वे येत होती। उड्या घेतलेल्या महिला थेट दुसऱ्या रेल्वेखाली आल्या। यामध्ये 49 महिलांचा लोकल खाली चिडून मृत्यू झाला होता। पश्चिम रेल्वे मार्गावर हे मृत्यूतांडव पाहायला मिळालं होतं। मुंबई येथे 2017 मध्ये प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथे पूल पडल्याच्या अफवेमुळे झालेला अपघात, रेल्वे अपघातांच्या वारंवार होणाऱ्या मालिकांनंतर आता ही कोणत्याही तांत्रिक कारणामुळे तर मानवी चुकामुळे हा अपघात झाल्याचं समोर येत आहे। कालच्या घटनेनं याचा कटू आठवणी पुन्हा जागे झाल्यात। कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता एका अफवेमुळे कसा नाहक बळी जाऊ शकतो हे या घटनेतून समोर आलं। या घटनेतील मृतांची संख्या 12 ते 13 तर जखमीची संख्या 25 सांगण्यात येत असली तरी अजून पूर्ण आकडा समोर आलेला नाही। मृतांच्या संख्येचं प्रमाण अजून वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय। अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळते। त्याचसोबत अनोळखी मृतांत DNA टेस्ट करून ओळख पटवणार असल्याचंही माध्यमांकडून समोर येत आहे। या अपघातामध्ये काही काळ नेपाळ तर काही जण उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती समोर येते। नेपाळच्या एका मृत महिलेचं कुटुंब जळगाव येथे आल्याचंही समजतंय। जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत 7 मृतांचं शवविच्छेदन झाल्याचं समजतंय। तर या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतर ते नातेवाईकांना सुपूर्द केले जातील असं माध्यमांमधून समोर येत आहे। अनेक मृतदेह दूरचे असल्याने जवळपास 5 ते 6 दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात। त्यामुळे सर्व मृतदेहांवर
रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील. तर अपघातातील एका प्रवाशाचे केवळ शीर मिळून आले आहे, मात्र धड अद्याप मिळालेलं नाही. त्याच्या धडाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेऊन घटनास्थळी शोध घेण्याचं काम सुरू केलंय. या घटनेचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.